राज्य बांधकाम कामगार मंडळाच्या भांडी वाटप योजनेत सावळा गोंधळ, कर्मचारी, स्टाफ व एजंटांकडून कामगारांना दमदाटी, शासनाने योग्य तो मार्ग काढावा, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाघमारे यांची मागणी। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या संसार सेटचे वाटप कुपवाड MIDC मध्ये चालू आहे, मात्र त्यामध्ये पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे। अपुरा स्टाफ, कामगारांच्यासाठी कोणतीही सोयी सुविधा नाहीत, एजंटांचा सुळसुळाट। सकाळी 10 पासून कामगार संसार सेट वाटप गोडाऊनच्या इथे नंबर लावून बसतात। कमीत कमी 1000 लोकांना एक दिवसाच्या अपॉइंटमेंट दिलेल्या आहेत। गोडाऊनवर वाटप करण्यासाठी असलेले कामगारांच्या गळ्यात कोणत्याही प्रकारचा आयडेंटिटी नाही। कर्मचारी कोण, लाभार्थी कोण हेच कळत नाही। काही एजंट कामगारांना दमदाटी करून मध्येच आपल्या कामगारांना आत डायरेक्ट नेऊन त्यांना लाभ मिळवून देतात। इतर कामगारांचे हाल चालू आहेत। दिनांक 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 ते 9 सर्व्हर बंद होता। सकाळी 11 पासून थांबलेल्या कामगारांना परत पाठवण्यात आलं, परंतु अपॉइंटमेंट घेऊन नंबरला परत थांबावं लागणार आहे। कामगारांना हेलपाटे करणे तसेच गैरसोय असलेल्या ठिकाणी संसार सेट वाटप चालू आहे। साधं पाण्याची पण सोय नाही। मिळालेली भांडी घेऊन 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर चालत यावं लागतं। गेटच्या आत कोणत्याही प्रकारचे वाहन घेऊन येऊ देत नाही। हे गोडाऊन इतक्या लांब आहे की कामगारांना एखाद्या झेरॉक्ससाठी 2 ते 3 किलोमीटर हेलपाटे घालावे लागतात। सर्व्हर बंद असल्यामुळे जिल्ह्यातील लांबून आलेल्या कामगारांना नाहक त्रास होत आहे। गोरगरीब कामगारांना कामाचे भाडे करून खाडे करून विनाकारण खर्च करावे लागतात। तसेच दिवसभर या गोडाऊनवर कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसल्यामुळे व MIDC एरियामध्ये हे वाटप केंद्र असल्यामुळे कामगारांना येण्या जाण्यासाठी वाहनाची जास्त उपलब्धता नसल्यामुळे कामगारांना खर्च व नाहक त्रास होत आहे। ही योजना म्हणजे असून खोळंबा नसून घोटाळा असं झालं आहे। यावर शासनाने योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाघमारे यांनी केली।